सुधारित आणेवारी जाहीर करा। जिल्ह्यात भेदभाव न करता सर्व शेजाऱ्यांना मदत करा, अन्यथा राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मदत जाहीर करेपर्यंत झोपू देणार नाही, असा इशारा आज भाजपा प्रदेश सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर यांनी केले। शेतकऱ्यांच्या या विविध मागण्यांसाठी आज इशारा आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। खामगाव तालुका बुलढाणा येथील सन 2020-21च्या खरीपाच्या पेरण्या जून जुलैमध्ये आटोपल्या। तेव्हापासून कुठे कमी जास्त पाऊस, त्यामुळे पेरण्या उलटल्या, तसेच बोगस बी बियाणे मिळाल्यामुळे दुबार तिबार पेरण्या कराव्या लागला आणि मग जुलैपासून विक्रमी पाऊस पडायला लागला। प्रचंड पाऊस, महापूर, शेतात पूर गेल्यामुळे जमिनी खरडून पिकांचे प्रचंड नुकसान झाले। शेतकऱ्यांचे नगदी पीक मूग, उडीद, सोयाबीन, तीळ पूर्णपणे सडले। केळी, मका, ऊस, कापूस पूर्णपणे नष्ट झाला। फळबाग अतिवृष्टीमुळे नष्ट झाल्या। उरला सुरला शेतकरी परतीच्या पावसाने देशोधडीला लागला। तेव्हा मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदत देणे अतिशय गरजेचे आहे। शेतकऱ्यांना जगावं की मरावं अशा परिस्थितीत मरणाच्या दारात उभा आहे। तेव्हा खामगाव तालुका अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना पीक विमा, शासनाने जाहीर केलेली हेक्टरी मदत मिळावी। पर्जन्यमान कमी दाखवून पीक आणेवारी 50 पैशांवर काढली, ती रद्द करून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शासनाची सर्व मदत मिळावी। तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टी खामगाव तालुका शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडेल। मग त्याच्या सगळी जबाबदारी ही प्रशासन व सरकारची राहील, असा इशारा यावेळी सागरदादा फुंडकर यांनी दिला। यावेळी फुंडकर यांच्यासह भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जिल्हा सचिव संजय शिंगणारे, सदस्य माजी नगराध्यक्ष गणेश माने, तालुकाध्यक्ष सुरेश गवाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, पंचायत समिती सभापती रेखा मोरे, उपसभापती शीतल मुंडे, सभापती संतोष टाले, संचालक दिलीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक बोंबटकर, शांताराम बोधे, पंचायत समिती सदस्य तथा महिला आघाडी तालुका अध्यक्ष उर्मिला गायकी, विलास काळे, रामेश्वर बंड, तुषार गावंडे, डॉक्टर एकनाथ पाटील, बळीराम लहुडकार, किसान आघाडी तालुका अध्यक्ष संजय ठोंबरे, विजय महाल्य, विनोद टिकार, अंबादास उंबरकर, समाधान मुंडे, वैभव डवरे, ज्ञानदेव चिमणकर, वसंतराव वानखडे, मुन्ना दळी, गजानन कळसकर, प्रवीण ढोरे, रेखा घोगे, श्रद्धा धोरण, भक्तिवाणी, गणेश निमसे, शामराव वाघोले, रमेश डवंगे, मनोज क्षीरसागर, नीता खंडागळे, सुनील वाढे, उमेश चांडक, सदाशिव राऊत, आबेद खान, अनंता शेळके, सुरेश हिंगणकर, देवानंद इंगळे, महादेव देवाणे, अरुण पांढरे, अनुराधा म्हसकर, प्रवीण म्हसकर, ज्ञानेश्वर मोरखंडे, मुरलीधर हंतोडे, रामविजय अमलकार, प्रतीक मुंडे, समाधान मुंडे, रवी गायगोळ, मनोहर इंगे आदी भाजपा खामगाव तालुका व शहरचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके असून या 13 तालुक्यांपैकी फक्त 3 तालुक्यांची आणेवारी 50% खाली दाखवण्यात आलेली आहे आणि उर्वरित 10 तालुके हे 50%पेक्षा वर दाखवण्यात आलेले आहे। या तिन्ही तालुक्यांमध्ये विशेषतः बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार आणि पालकमंत्री मान्य राजेंद्रजी शिंगणे यांचा मतदारसंघ, तसेच मेहकर मतदारसंघ, या 3 तालुक्यांची आणेवारी जास्त दाखवून इथे जी काही दुष्काळाची मदत घोषित होणार आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आंदोलन करतो आहे। कारण आज आपण पाहतो आहे की सगळीकडे अतिवृष्टी झालेली आहे। काही ठिकाणी शेतकऱ्याच्या हाती म्हणजे 1 रुपयासुद्धा लागलेला नाही आहे आणि या पार्श्वभूमीवर आज आम्ही इथे निवेदन द्यायसाठी आलेलो आहे। हे निवेदन स्वीकारून राज्य शासनाने त्वरित या आणेवारीमध्ये सुधार करून जी काही मदत आहे ती शेतकऱ्याला मिळवून द्यावी, ही असं आम्ही निवेदन देतो आहे। आणि हे जर झालं नाही तर या विरोधात भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभं करणार आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।